राहुरी शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. मल्हारवाडी रोड परिसरात महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेसमोरील अतिक्रमणामुळे दिनांक 16 मे रोजी दुपारच्या दरम्यान एका तरुणाचा अपघात झाला. सुदैवाने तो तरुण बचावला. राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्के अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत. महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेसमोर रस्त्यावर साखळी लावलेले लोखंडी पोल उभे केले आहेत. परिसरातील नागरिकांनी संबंधित अतिक्रमण धारकाला वारंवार सांगून देखील त्यांनी अतिक्रमण काढले नाही. दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान विनोद निशिगंध हा तरुण रस्त्याने जात असताना रस्त्यावर लावलेल्या साखळीमध्ये पाय गुंतून तो रस्त्यावर पडला. सुदैवाने त्याचा जीव वाचला. संतप्त झालेल्या नागरिकांनी अतिक्रमण असलेले लोखंडी पोल तोडून काढले. तसेच नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण धारकावर कारवाई करावी अशी मागणी केली. राहुरी शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. मोठमोठ्या इमारती अतिक्रमणामध्ये आहेत. काही नवीन इमारती अतिक्रमणात आहेत. अतिक्रमणाची कारवाई फक्त गोर गरीब व छोट्या दुकानावर होते. धनधाडग्यांचे अतिक्रमण काढण्यास नगर परिषद धजावत नाही, असा आरोप वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे यांनी केला. तसेच शहरातील पक्के अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अन्यथा वंचितच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंटू नाना साळवे यांनी दिला. यावेळी आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, नवीन साळवे, तथागत रोकडे, डॉक्टर प्रमोद निशिगंध, विनोद निशिगंध, सागर साळवे, रोहन शिंदे, जॉन साळवे, मनोज पाटोळे, पगारे सर, सातपुते सर आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज या ठिकाणी सुधीर तनपुरे यांनी जे रोडवर अतिक्रमण असं केलं का रोडवर फार अँगल मारून साखळ्या लावून अतिक्रमण केलं. त्याच्यामध्ये आमचे मित्र विनोद निशिगंध हे मारता वाचले. तरी हे सुधीर तनपुरे यांची दादागिरी ही राहुरी शहरात वाढत चाललेली आहे. आणि इथं एक मागासवर्गीय डॉक्टर असल्याने जातीवादी या हिशोबाने करून मागं ते कंपाऊंड टाकण्यावरून वाद झाले होते. त्यावेळेस सुद्धा आम्ही मध्यस्थी करून मिटवले होते. पण आता त्यांनी परत हद्दपार केली का पूर्ण रस्त्यावरच कंपाऊंड केलं. तरी या ठिकाणी नगरपालिकेला माझी विनंती, तात्काळ हे अतिक्रमण काढून निशिगंध कुटुंबाला न्याय देण्याचं काम करण्यात यावे. मी डॉक्टर प्रमोद निशिगंध गेली 15 वर्ष झाले या ठिकाणी त्वचारोग म्हणून काम करीत आहे. पण या ठिकाणी हे महिला मर्चंट पतसंस्था आहे, यांचे सुधीर दगडाम तनपुरे यांनी इल्लिगल ह्या ठिकाणी अतिक्रमण करून या ठिकाणी जाळ्याचे रोडवर असे कंपाऊंड मारलेले आहे. आज या ठिकाणी माझा भाऊ विनोद निशिगंध हा पडून मरता आज वाचलेला आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की हे इल्लिगल कंपाऊंड काढण्यात यावे.